हॅलो गाईज, तर आज मी बनवला आहे कास्ट आयरन तव्यावरती डोसा कसा बनवायचा आणि यामध्ये काय काय इफेक्ट होतात आणि डोसा कसा बनतो, माझ्यासोबत जो अनुभव झाला आहे तो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता माझासुद्धा डोसा असा झाला होता। मी पहिल्यांदाच हा आयरन तवा घेतला आहे आणि फर्स्ट टाइम हा आयरन तवा घेऊन डोसा बनवला तर खरंच मला सुद्धा भीती वाटली आणि मला असं झालं की मी हा डोसा तवा का घेतला। तर पूर्ण काय आहे माहिती तुम्ही व्हिडिओ नक्की पहा। तर मी घेतला आहे सोलार कंपनीचा हा डोसा तवा। हा तवा मी फ्लिपकार्टवरून मागवला होता। मी अगोदर हा तवा मागवला आणि नंतर मी रिटर्न केला आणि नंतर हाच तवा मी घेतला, पण हा थोडा वेगळ्या पद्धतीचा मला दिसला आणि याचं वजन सुद्धा खूपच हेवी आहे। याचं वजन कमीत कमी 2 kg तर नक्कीच आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा तवा कसा काम करतो तर तुम्ही हा तवा नक्की खरेदी करा। तर मी हा तवा पॅकिंग केलेला काढला आहे आणि पाहू शकता याचा फर्स्ट लुक असा आहे। आता याला मी एक स्क्रबरनं घासून घेत आहे। तर तुम्ही बघा, हे आपली जी नॉर्मल घासणी आहे याच्याने आपण याला घासायचं नाही, नाहीतर काय होतं याच्याने जे डोसा तव्याचे जे क्रम्स असतात ते निघून जातात, त्याची पॉलिश निघून जाते। तर मी काय केलं, एक प्लास्टिक घेतलं। प्लास्टिकऐवजी जी मार्केटमध्ये जी प्लास्टिकची घासणी भेटते सॉफ्ट, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे ती सध्या नव्हती म्हणून मी याचाच वापर केला आहे। तर याला छानपैकी घासून घ्यायचं आणि यामध्ये जी धूळ असते, जी घाण असते ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की हा तवा नवीन आलेला असतो आणि तो काय स्वच्छ नसतो, दिसायला नवीन असतो पण त्यावरती जी धूळ असते, क्रम्स असतात, जे केमिकल असतात ते आपल्याला स्वच्छ वॉश करून घासून काढायचे आहेत आणि नंतरच हा तवा आपण यूज करायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी डोसा तवा वापरताना आपण नॉर्मल घासणी वापरायची नाही, ह्याच पद्धतीने आपण डेलीसुद्धा क्लीन करायचं। अशा पद्धतीने तुम्ही स्क्रब करून पूर्ण तवा हा वॉश करून घेतला। पाहू शकता खूप छान पद्धतीने याला क्लीन केलं आहे मी। आता याला छानपैकी वॉश करून घेते आणि डोसा तवा जेव्हा पण तुम्ही खरेदी कराल तेव्हा तुम्ही याचं वेट नक्की चेक करा, कारण कमी वेटचं जर असेल तर डोसा बनवताना तो तवा करपू शकतो, त्यावरती डोसा करपू शकतो, म्हणून जास्त वेट असणाराच आयरन डोसा तुम्ही खरेदी करा। तर पूर्ण तवा मी वॉश करून घेत आहे, खूप सुंदर आणि नवीन दिसत आहे। या डोसा तव्याची साईज आहे 30 इंच। तर हा तुम्ही बघू शकता मी छान पद्धतीने क्लीन केला आहे। मी कुठेही व्हिडिओ स्किप केला नाही, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया भेटेल की हा तवा कसा क्लीन करायचा आणि कसा वापरायचा। ज्यांनी नवीन तवा घेतला आहे त्याला याबद्दल काहीच माहिती नसतं, मलासुद्धा माहिती नव्हतं। मी सर्व काही इन्स्ट्रक्शन फॉलो केले आणि नंतरच हा तवा मी वापरला। मी हा तवा वॉश करताना 5-6 पाण्याचा वापर केला आहे आणि एकदम स्वच्छ हा तवा मी धुवून घेतला आहे आणि पूर्ण तवा धुवून झाल्यानंतर याला एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे, त्यावरती थोडंसंही पाणी राहायला नको। एकदम स्वच्छ हा तवा आता वॉश करून झालेला आहे। आता याला छानपैकी आपण पुसून घ्यायचं। लक्षात ठेवा, हा तवा तुम्ही वॉश करताना कोणताही जास्त लिक्विडचा वापर करायचा नाही, कारण त्यावरती त्याचा स्मेल राहतो। थोडंसं लिक्विड घ्यायचं आणि त्याच्यानेच हा तवा आपल्याला वॉश करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, आता मी डोसा बनवताना सर्वात अगोदर डायरेक्ट तवा ठेवला आणि थोडं तेल टाकलं आणि डोसा बनवला, तर त्यामुळे माझं हे असं झालं होतं। तर तुम्ही ही मिस्टेक करू नका, मी ही चूक केली होती आणि त्यातूनच मी शिकले आहे आणि तोच एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। तर अनेक जणांचा डोसा तवा बनवताना असा डोसा बनतो आयरन तव्यावरती आणि ते घाबरतात। मी सुद्धा घाबरले आणि मलासुद्धा असं वाटलं की हा तवा मी उगाच बाय केला, करायला नको होता, नॉर्मल आपला घेतला असता तर बरं झालं असतं, असंच मलासुद्धा वाटलं। पण ती माझी मिस्टेक होती आणि तीच मी तुम्हाला सांगत आहे। तर काय करायचं, अगोदर तवा आपण गॅसवरती ठेवायचा आणि त्यानंतर त्यामध्ये ऑइलमध्ये कांदा डीप करून त्यावरती फिरवायचा आणि थोडंसं पाणी त्याच्यावरती टाकायचं आणि मग नंतर यावरती आपण डोसा स्प्रेड करून घ्यायचा। नंतर डोसे बनवायला चालू करायचं, तेव्हा आपले डोसे एकदम परफेक्ट बनतात आणि चांगले निघतात सुद्धा। तर पाहू शकता आता मी ची ट्रिक केली आहे, जेव्हा आपण तवा गॅसवरती ठेवतो तेव्हा कांदा तेलामध्ये डीप करून त्यावरती फिरवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी शिपडून घ्यायचं आणि नंतर मग डोसा त्यावरती आपण टाकून घ्यायचा। हा डोसा देखील अर्धा तुटला आहे, कारण यामध्ये मी जास्त प्रमाणात तेल वापरलं नव्हतं आणि तवा जास्त हीट झाला होता। तर लक्षात ठेवायचं, एकदम बारीक मंद आचेवर तवा आपण गरम करून घ्यायचा, त्यानंतरच डोसे आपण बनवायला स्टार्ट करायचं।
तरी देखील हा थोडाफार तुटला आहे. आता यानंतरचा डोसा आपण पाहूया कसा बनतो. तर बऱ्यापैकी हा डोसा आपला तयार झाला आहे. आता यानंतरचा आणखीन एक डोसा मी बनवून तुम्हाला दाखवते. त्याच्या अगोदर कांद्याने त्याच्यावरती तेल स्प्रेड करून घ्यायचं आणि नंतर मग थोडं पाणी शिंपडायचं आणि एकदम छान डोसा वरती करून घ्यायचा. छानपैकी डोसा बनला आहे, पण थोडासा तुटला आहे. आता नेक्स्ट डोसा कसा बनतो ते आपण पाहूया. तवा जास्त हीट करायचा नाही, त्यामुळे काय होतं डोसे करपतात आणि तुटतात. त्यामुळे मीडियम लो आचेवरच तवा आपल्याला ठेवायचा आहे, आयरन तवा. आणि डेली जर तुम्ही हा तवा यूज केला तर एकदम परफेक्ट डोसे बनतात. तुम्हाला जास्त काही तामझाम करायची गरज नाही, कारण ते डेलीच्या वापरामध्ये असतो. जर कधीतरी वापरला तर असं आपल्याला जास्त तामझाम करावा लागतो. तर आता नेक्स्ट डोसा पाहूया कसा बनतो. हा तर डोसा माझा पूर्ण तुटूनच गेला आहे, कारण मी थोडी मिस्टेक केली होती. तव्यावरती कांदा जास्त स्प्रेड केला नाही, याच्यामुळे असं झालं आहे. आणखीन एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. कांदा स्प्रेड करून घेण्याऐवजी ना तेल टाकायचं आणि त्यामध्ये कांदा बारीक बारीक चॉप करून, भाजी कसं बनवतो आपण तसं कांदा त्याच्यामध्ये घालून पूर्ण तव्यामध्ये एक भाजी बनवून घ्यायची कांद्याची आणि त्यानंतर हा तवा वापरायचा. मग एकदम परफेक्ट याच्यावरती डोसे बनतात. तसं देखील मी केलं आहे, पण त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला. तर आता फायनली आपला लास्ट डोसा मी एक बनवला आहे, कांदा त्याच्यावरती फिरवून. तर हा एकदम परफेक्ट डोसा आपला बनणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा पुढे काय होणार आहे ते. हा सुद्धा डोसा तुटलाच आहे. तुम्हाला वाटेल की प्रत्येक डोसा बनवते आणि तोडते, पण असंच होतं फर्स्ट टाईमला जेव्हा पण आपण आयरन तवा वापरतो, कारण नवीन तवा असतो आणि त्याला सेट व्हायला थोडा टाईम लागतो. आता नेक्स्ट डोसा तुम्ही नक्की बघा कसा होणार आहे. एकदम जाळीदार डोसा आपला बनला आहे. जाळीच त्याला एकदम छान हॉटेलसारखी आली आहे. तर पाहू शकता हा डोसा एकदम परफेक्ट आपला बनला आहे. जवळपास 2-3 डोसे बनवले की नेक्स्ट आपले डोसे एकदम चांगले बनतात. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.